बोला पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज की जय। हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो 25वा अभंग आहे त्या अभंगाचं चिंतन करणार आहोत। काय आहे हरिपाठातील हा 25वा अभंग? जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही। तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे। ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे। प्रस्तुत अभंगाचा अत्यंत संक्षिप्त आणि सार रूपाने जर अर्थ पाहावयाचा असेल तर आपल्याला तो खालील प्रमाणे करता येईल। काय आहे या अभंगाचा अर्थ? भगवंताच्या बाबतीमध्ये किंवा भगवंताजवळ जाणता आणि नेणता असा भक्तामध्ये भेद नसतो। जाणता भक्त आणि नेणता भक्त असा भेद नाही। भगवंताच्या नामोच्चाराबरोबर सर्वांनाच मोक्ष प्राप्ती होते। अशा या नारायण हरी नामाचा उच्चार जेथे जेथे चालू आहे तेथे कळी काळाला प्रवेश नाही, कळी काळाचा लाग नाही। ज्या भगवंताचे पूर्ण स्वरूप वेदालाही कळले नाही, कळू शकले नाही, तेथे ते शूद्र जीवांना कसे कळू शकणार असे माऊली म्हणतात। त्यासाठी नाम हेच त्यांचं साध्य आहे। नारायण नामाचे पठण हेच ते फळ आहे। ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, आणि याची फलश्रुती म्हणजे सर्वत्र वैकुंठ केले असे। या भूवर सुद्धा वैकुंठाची प्राप्ती नारायण नामात आहे असे या अभंगातून माऊली सांगतात। नित्याप्रमाणे या प्रस्तुत अभंगाचं सविस्तर चिंतन पाहत असताना आपल्याला अभंगातील सर्व चरणाचं चिंतन करणं अपेक्षित आहे। काय आहे या अभंगातील पहिलं चरण? अभंगातील पहिलं चरण असं आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। सदा हा शब्द शेवटी आलेला आहे पहा, चरणाच्या शेवटचा, पण तो उच्चारणी या शब्दाशी जोडून आहे, त्या शब्दाचं साधर्म्य करणार आहे। सदा उच्चारणी असा अर्थ आहे तो। जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य संपन्न असा जो भगवान परमात्मा आहे त्याच्या ठिकाणी जाणीव नेणीव म्हणजेच जाणता भक्त आणि अजाणता भक्त असा भेद मुळीच नाही। हरिनाम उच्चारणारा तो जाणता असो की नेणता असो, हरिनाम उच्चाराच्या प्रभावाने त्यास मोक्ष प्राप्त होतो, त्याचा उद्धार होतो। भगवान हा अनुग्रह करत असताना भक्ताची जात रूप संपत्ती लिंग पाहत नाही। याबाबत संत एकनाथ महाराज भागवतामध्ये असं म्हणतात, जाणते नेणते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला, फक्त हरी बोला। या भावात संत तुकाराम महाराज असं म्हणतात, तुझ जाणे नेणे नाही पांडुरंगा, काजी मज सांगा उपेक्षिले। नेणती तयासी बहु आवडती, पांडुरंगाला नेणती तयासी बहु आवडती, होय जया चित्ती एक भाव, होय जया चित्ती
एक भाव. आपण दृष्टांत देताना अनेक उदाहरणं संत नामदेव महाराजांनी, तुकाराम महाराजांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथामध्ये दिलेले आहेत. पहा, जाणते आणि नेणते भक्त. आजामेळ गणिका भिल्लिनी वाल्या कोळी, हे नेणते भक्त. यांना जाणीव नसलेले भक्त म्हणूया. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास हे जाणते भक्त, जाणीव असलेले अभ्यासू व्यासंगी भक्त. पण या सर्वांनी परमात्म्याचे नाम उच्चारी पाही सदा, सदैव नाम उच्चारणाचा ठाव घेतला आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती झाली. हे जाणते होते म्हणून प्रल्हाद, नारद, पराशरला वेगळा मोक्ष प्राप्त झाला आणि आजामेळ गणिका भिल्लिनी वाल्या कोळी हा अजाणते होते म्हणून त्यांना वेगळा मोक्ष प्राप्त झाला असं नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही, उच्चारणी पाही मोक्ष सदा, तात्काळ त्यांना मोक्ष. माऊली या हरिपाठातील दुसऱ्या अभंगाच्या चरणात असं म्हणतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही. नारायण हरी नामाचा उच्चार जिथे सुरू आहे, हरी 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 रामकृष्ण हरी असा उच्चार जिथे सुरू आहे, तेथे कळी काळाचा रीग नाही, कळी काळाला प्रवेश नाही. प्रवेश, निषेध, प्रतिबंध. काळाची सत्ता नामधारकावर चालत नाही. यमही आपल्या सेवकाला सांगून ठेवतो, कोणालाही धरपकड, पण हरिनामधारकाला हात लावू नकोस. त्यांना सोडून इतरांना घेऊन ये. कळी काळ हा शब्द जरी युगवाचक असला तरी आपण जरी पाहिलं युगाचे प्रकार, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग असे जरी चारही प्रकार पडत असले, कलियुगामध्ये कलीने हौदौस मांडला असला तर याही युगात नामधारकाचे रक्षण करण्यासाठी मागे पुढे उभा राहून गदाशस्त्र चक्र आयुधी हाती धरून भगवंत नामधारकाचं, आपल्या भक्ताचं, साधकाचं रक्षण करतो. नव्हे तर कलियुगामध्ये सर्व जीवाला तरून जाण्याचं एकमेव साधन म्हणजे नाम आहे. नाम सकळांशी येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये सर्व अधर्माचं साम्राज्य पसरलं असलं तरी या कलीची बाधा होणार नाही असं एकमेव साधन आहे. ते साधन म्हणजे माऊली या दुसऱ्या चरणात सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीग नाही. कलियुगामध्ये सुद्धा, कलीमध्ये सुद्धा रीग नाही, कळी काळाला इथे देखील प्रवेश नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात माऊली असं म्हणतात, तेथील प्रमाण नेणवे वेदासी, ते जीवजंतुसी केवी कळे. अभंगाच्या पहिल्या चरणात परमात्म्यास भगवंत म्हटलेला आहे. भगवंत हा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, पण एवढ्यावरून त्याच्या पूर्ण स्वरूपाचं वर्णन होत नाही. वेदालाही भगवंताच्या पूर्ण प्रमाण कळले नाही, त्याच्या स्वरूपाचा अंदाज आला नाही, त्याच्या स्वरूपाचा पूर्ण अर्थ लागला नाही. न करवे अर्थ उपनिषदा, किंवा आपण म्हणतो पा, वेदा नाही नाही कळला अंत पार याचा. वेद देखील यांचा अंदाजा लावू शकले नाहीत. या भावसंत ज्ञानेश्वर असं म्हणतात, पै वेदाचे बहुवसपण देखेची ना जयाचे अंगण. वेदालाही ज्याच्या अंगणात प्रवेश नाही, ते गगनाचे पांघरून होय दे का. सबुंद गगनाला पांघरून घाणेत सामर्थ्य एवढा विस्तार तो परमात्म्याचा आहे.
हरीच आहे, भगवंताचा आहे. संत एकनाथ महाराज भागवतामध्ये असं म्हणतात, पूर्ण भक्तीचे निरूपण सांगता वेदा पडले मौन, सहस्त्रमुखी जीवा पूर्ण थकुणे जाय थोटावे. सहस्त्रमुखी जीवा देखील थकून गेल्या, पण वेदालाही त्याचं वर्णन पूर्णतः करता आलं नाही. वेद जिथे हातबल आहे तिथे सामान्य जीवाचे काय. अशा प्रकारे माऊली प्रश्न विचारतात. भगवंत हा पूर्ण स्वरूपात वेदालाही कळला नाही, सामान्य जीवाला कसे कळेल. त्यामुळे हरिनामच त्यावर उपाय आहे. त्यासाठी माऊली असं म्हणतात, हरिपाठ हेच आमचे साध्य आहे, फळ आहे. आणि यासाठी शेवटच्या चरणामध्ये माऊली सांगतात, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ. प्रत्यक्ष भगवंताच्या स्वरूपाची पूर्ण कल्पना वेदाला हे आली नाही. आम्हा जीवजंतूचं काय, आमच्यासाठी काय, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे. आम्हास हरिपाठ हेच फळ म्हणजे साध्य आहे. नारायण स्मरण यास काही लोक साधन म्हणतात, पण हे साधन नसून हे साध्य आहे. हरिनाम हीच फळप्राप्ती आहे असे ज्ञानदेव सांगतात. याबाबत संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे त्याचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते. परत तुकाराम महाराज एका ठिकाणी असे म्हणतात अभंगामध्ये, बीज आणि फळ तुका म्हणे हेची मूळ, मूळ हरिनाम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिपाठ हेच फळ आहे म्हणजे साध्य आहे. नामस्मरणजन्य आनंद अनिर्वाचनीय आहे, त्याच्या प्रभावाने सर्वत्र वैकुंठ केले असे लाभ होतो. माऊली असे म्हणतात, ते न घेती वैकुंठीची वाट. काय म्हणतात पहा, ते न घेती वैकुंठीची वाट. जे हरिनामधारक वैकुंठाच्या वाटेवर जात नाही, ते न घेती वैकुंठीची वाट, त्याचे घरीच मी करी वैकुंठ. तेथे चिन्मात्रे फुटे पहाट, पिके पेट संताची. तिथेच वैकुंठ वसती होते. वैकुंठाची निर्मिती मी त्या हरीच्या घरी करतो. अशा प्रकारे भगवंत अभिवचनात आहे. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. अशा प्रकारे या 25व्या अभंगाचं अत्यंत संक्षिप्त पद्धतीने आपण विवेचन या ठिकाणी थांबूया आणि ही सेवा आपण ज्ञानदेव चरणी समर्पित करूया. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, रामकृष्ण हरी.